नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13वी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, त्यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था, रोजगार यावर भाष्य केलं। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मिती, 13 ते 14 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचं उद्दिष्ट आणि वित्तीय तूट 2.5% खाली आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। अगदी बिझनेस युजुअलनी देखील 2032 साली आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी असणार, पण आपल्याला ते 2029-30 मध्ये करायचं आहे। जर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालो तर आपण जगातली 13वी किंवा 14वी इकॉनॉमी होऊ, अर्थव्यवस्था होऊ। म्हणजे जगामधल्या देशांची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नाहीये। आजही बेल्जियम सारख्या देशा एवढी आता आपली अर्थव्यवस्था झाली आहे। राज्यामध्ये दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यात बेरोजगारीचा दर 11% जास्त कधीच नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील बेरोजगारी दर 2021-22 मध्ये 4%, 2022-23 मध्ये 3.3% आणि 2023-24 मध्ये 3.1% आलाय। महायुती सरकार आल्यानंतर 1,20,449 जणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। गडचिरोलीची वाटचाल स्टील सिटीच्या दिशेने सुरू असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये व्यक्त केलाय। राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे। गडचिरोलीतील गुंतवणुकीतून 70,895 रोजगार निर्माण होणार आहेत। जलजंगल आणि जमीन या तत्वावर विकास करताना 5 कोटी वृक्ष लागवड हाती घेतलेली आहे। स्थानिक आदिवासी युवक युवतींना रोजगारामध्ये प्राधान्य दिलं जात आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नाशिक कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्राचं जागतिक स्तरावर ब्रँडिंग करायचंय असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। विविध पंथ, जाती आणि धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येतात। कुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग झालं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। प्रयागराजमध्ये गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळाल्याचं उदाहरण देत नाशिक परिसरामध्ये गोदावरी पूर्णपणे स्वच्छ करण्याचं, विमानतळ उभारणी तसंच रस्ते विस्ताराचं काम हाती घेतलं असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण केलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलंय। राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी शेतकऱ्यांबाबत सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली आहे। गेल्या वर्षी शेतकऱ्यांवर आलेल्या संकट काळात राज्य शासनानं 15,472 कोटी रुपये डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिली। पूर्वीची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती। पीक विमा पद्धतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी सुधारणा करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय। शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केला जात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मागेल त्याला कृषी पंप या योजनेमध्ये मागणी केलेल्या 85% शेतकऱ्यांना कृषी पंप देण्यात आले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये नवी औद्योगिक क्रांती होत असून राज्याच्या विकासाची गती आता कुणी थांबवू शकणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये दिली। राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्र जगाच्या पातळीवर गुंतवणुकीसाठी पसंतीचं राज्य ठरत असल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर हे आता देशातलं सर्वात मोठं बंदर उभं राहत आहे। त्याची कॅपॅसिटी सभापती महोदय JNPTच्या तिप्पट आहे। हे बंदर 20 जिल्ह्याशी थेट जोडलं जाणार आहे। गेम चेंजर असा हा प्रोजेक्ट आहे। 40 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार या संपूर्ण जेवढे प्रकल्प येतात त्यामुळे निर्माण होणार आहे। मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ, हाऊसिंग पॉलिसी आपल्या राज्याचं चित्र बदलून टाकेल, अशा प्रकारचं काम महायुतीचं सुरू आहे। माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यामध्ये अभियान 4.0 आणि 5.0 अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बारामती नगर परिषदेनं प्रथम क्रमांक पटकावला, तर माळेगाव नगर पंचायतनं द्वितीय पारितोषिक मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दोन्ही नगर परिषदांचं अभिनंदन केलंय। मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी दोन्ही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली। आज संपूर्ण जगभरामध्ये हवामानाचं संकट आपल्यासमोर उभं असताना
माझी वसुंधरा अभियान 4-5 या टप्प्यांमध्ये आपण ज्या पद्धतीनं वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामं केली आहेत ही अत्यंत कौतुकास्पद आहेत. त्यामुळे माझी वसुंधरा हे केवळ अभियान राहिलं नसून ती एक लोक चळवळ बनलेली आहे. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत रहा पुढारी न्यूज.